नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो। आपण सर्वजण तयारी करतोय 7वी स्कॉलरशिप परीक्षा गणित विषयाची आणि आतापर्यंत आपण घटक क्रमांक 16 पर्यंतचा सर्व भाग पाहिलेला आहे। सर्व घटकांची माहिती घेतली, सर्व स्वाध्याय सोडवले, त्यातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय नवीन घटकाला। घटक क्रमांक 17 त्रिकोणाचे गुणधर्म। आधी पाहिले वर्तुळ, आज पाहायचा आहे त्रिकोण आणि त्रिकोणाशी संबंधित सर्व गुणधर्म आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ज्यांचा उपयोग आपल्याला पुढील प्रश्न सोडवताना होणार आहे। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। कोणताही घटक मिस होणार नाही, अगदी सिस्टमॅटिक क्रमबद्धपणे आपल्यापर्यंत व्हिडिओज पोहोचणार आहेत आणि आपल्याला त्या शोधणं देखील सोपं होणार आहे। त्यामुळे चॅनल सबस्क्राइब केले नसेल सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडली तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या बहुमूल्य कमेंट देत चला, कारण आपल्या कमेंट ज्या आहेत त्या खूप बळ वाढवणाऱ्या असतात। पुढील व्हिडिओसाठी ती एक मोठी प्रेरणा असते। चला सुरुवात करूया त्रिकोणाला। सुरुवातीला समजून घेऊया त्रिकोण म्हणजे काय। 3 कोन, 3 बाजू व 3 शिरोबिंदू यांपासून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। की 3 कोन म्हणजे हे आहेत 1, 2 आणि 3 कोन, 3 बाजू म्हणजे या आहेत 3 बाजू आणि 3 शिरोबिंदू हे 1, 2 आणि 3 शिरोबिंदू यापासून तयार होणारी जी बंदिस्त आकृती आहे तिला त्रिकोण असं म्हणतो आपण। याला नाव देऊया आपण P, Q, R आणि या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या बाजू, त्रिकोणाचे कोन यांना त्रिकोणाचे घटक म्हटलं जातं। त्रिकोणाच्या बाजू कोणत्या आहेत? बाजू PQ, बाजू QR आणि बाजू PR आणि त्रिकोणाचे कोन आहेत कोन P, कोन Q आणि कोन R। या पद्धतीने असतात ते म्हणजे त्रिकोणाचे घटक। त्रिकोणाचं नाव लिहिताना ते किती प्रकारे लिहिता येतं? ते 6 प्रकारे लिहिता येतं। म्हणजे त्रिकोण PQR या पद्धतीने त्रिकोण PQR। Q पासून स्टार्ट केलं तर त्रिकोण QRP, R पासून केलं तर त्रिकोण RPQ। हे 3 प्रकार झाले। आणि याच्या विरुद्ध बाजूने त्रिकोण PRQ उलट देखील लिहिता येतं। त्रिकोण PRQ, R पासून स्टार्ट केलं तर त्रिकोण RQP आणि Q पासून स्टार्ट केलं तर त्रिकोण QPR। असं 6 पद्धतीने आपण त्रिकोणाचं नाव लिहू शकतो। त्रिकोणाचं नाव कसं लिहायचं? त्रिकोणाचे घटक म्हणजेच त्याच्या बाजू आणि त्याचे कोन हे आपल्या लक्षात आलेलं आहे। हे आपण यापूर्वीच्या वर्गांमध्ये देखील शिकलेलो आहोत, पण उजळणी सगळं काही पुन्हा रिवाइज करणार आहे, जेणेकरून त्रिकोणामध्ये कोणतीही अडचण आपली राहणार नाही। पुढे आहे तो म्हणजे त्रिकोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग। आता अंतर्भाग आणि बाह्यभाग म्हणजे काय? तर प्रतलात काढलेल्या त्रिकोणामुळे प्रतलाचे 3 भाग होतात। हे एक प्रतल आहे आणि यामध्ये जर त्रिकोण काढला तर याचे 3 भाग होतात। एक म्हणजे त्रिकोणाचा बाह्यभाग, त्रिकोणाच्या बाहेर असणारा सर्व भाग। दुसरा आहे त्रिकोणाचा अंतर्भाग म्हणजे त्रिकोणाच्या मध्ये असणारा भाग आणि तिसरा आहे तो म्हणजे प्रत्यक्ष त्रिकोण PQR। ही जी बाउंड्री लाईन आहे हा एक त्रिकोण। अंतर्भागामध्ये असणारे बिंदू म्हणजे बिंदू A, बिंदू B, बिंदू C हे अंतर्भागात असणारे बिंदू आहेत। बाह्य भागात असणारे बिंदू, बिंदू T, बिंदू S, बिंदू D हे जे आहेत हे बाह्य भागात आहेत। आणि पॉइंट्स ऑन द ट्रायंगल म्हणजे त्रिकोणावर असणारे बिंदू P, बिंदू L, बिंदू Q, बिंदू M, बिंदू R, बिंदू N हे आहेत त्रिकोणावर। जसं आपण वर्तुळ क्षेत्र पाहिलं होतं तसंच त्रिकोणी क्षेत्र पण लक्षात घ्या। त्रिकोण आणि त्याचा अंतर्भाग यांचं मिळून जे तयार होतं त्याला म्हणायचं त्रिकोणी क्षेत्र। आणि या त्रिकोणी क्षेत्रामध्ये काय काय येतं पुन्हा लक्षात ठेवा। त्रिकोणाचा अंतर्भाग आणि त्रिकोण यांचं मिळून त्रिकोणी क्षेत्र तयार होत असतं। चला जाऊ पुढील भागाकडे। त्रिकोण पाहिला, अंतर्भाग, बाह्यभाग पाहिला। आता आपल्याला त्रिकोणाचा एक एक गुणधर्म, एक एक स्पेशालिटी पाहायला चालू करायची आहे। यामध्ये सुरुवातीला आहे तो म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन। बाह्यकोन कुणाला म्हणायचं? तर त्रिकोणाच्या कोणत्याही आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्या त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणतात। त्रिकोणाच्या कोनाशी, ते त्रिकोणाचा कोन आहे हा BCA, याच्याशी रेषीय जोडी करणारा कोन हा जो आहे ACD हा आहे त्याचा बाह्यकोन। दुसरा पण बाह्यकोन होऊ शकतो का? तर येस होऊ शकतो। या त्रिकोणाच्या कोनाशी रेषीय जोडी करणारा हा दुसरा कोन आहे BCE, हा सुद्धा त्रिकोणाचा बाह्यकोनच आहे।
त्रिकोणाला किती, 1 आणि हे 1 2 असे 2 बाह्यकोन एका बिंदूजवळ तयार होतात. एका शिरोबिंदूजवळ 2, इथे 2 झाले. त्याप्रमाणे हे जर वाढवले पुढे तर इथे पण 2 होणार आहेत. ही भुजा वाढवली, ही भुजा वाढवली तर इथे देखील 2 बाह्यकोन तयार होणार आहेत. असे तिन्ही शिरोबिंदूंजवळ मिळून त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन तयार होतात. त्रिकोणाला किती बाह्यकोन असतात लक्षात असू द्या. त्रिकोणाला एकूण 6 बाह्यकोन असतात. आणि रेषीय जोड्या जर पाहिल्या तर प्रत्येक शिरोबिंदूजवळ एकूण 4 रेषीय कोनांच्या जोड्या तयार होतात. तुम्ही म्हणाल 4 कशा तयार होतात, तर पहा, ही आणि ही मिळून झाली 1, त्यानंतर ही आणि ही मिळून झाले 2, त्यानंतर ही आणि वरची मिळून झाली आहे या तिसरी जोडी, आणि ही आणि ही या 2 कोणांची मिळून ही झाली आणखी एक रेषीय जोडी. म्हणजे प्रत्येक शिरोबिंदूजवळ 4 रेषीय कोनांच्या जोड्या तयार होतात. इथे पण तशा 4 होणार आहेत, इथे पण 4 होणार आहेत. अशा 4 त्रिक 12 म्हणजे तिन्ही शिरोबिंदूंजवळ मिळून 12 रेषीय कोनांच्या जोड्या तयार होत असतात. या झाल्या रेषीय कोनांच्या जोड्या. यात पाहूया विरुद्ध कोन किती तयार होतात. तर ह्या बाजू जर वाढवलेल्या असतील तर विरुद्ध कोन किती तयार होतात. पहा, ही एक जोडी तयार झाली विरुद्ध कोनांची, त्यानंतर ही दुसरी जोडी झाली विरुद्ध कोनांची. विरुद्ध कोनांच्या 2 जोड्या इथे झाल्या, तशाच 2 इथे होणार आहेत, तशाच 2 इथे होणार आहेत. म्हणजे विरुद्ध कोनांच्या किती 6 जोड्या तयार होतात. याचा वापर आपल्याला उदाहरणं सोडवताना करायचा आहे. चला पाहूया पुढील भाग. पुढे आहेत ते म्हणजे त्रिकोणाचे प्रकार, टाइप्स ऑफ ट्रायंगल्स, जे देखील आपण 6वी मध्ये शिकलेलो आहोत, पण एकदा रिवाइज करायचे. त्रिकोणाचे जे प्रकार पडतात ते एकतर बाजूंवरून पडतात आणि कोनांवरून पडतात. बाजूंवरून पडताना काय, ज्याच्या 3ही बाजू एकरूप आहेत अशा त्रिकोणाला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. इक्विलॅटरल ट्रायंगल, ज्याच्या 3ही बाजू समान आहेत, त्याचे 3ही कोन देखील एकरूप असतात. प्रत्येक कोनाचं माप असतं 60 अंश, 60 60 60. हे पण लक्षात असू द्या, याचाही वापर करावा लागतो. दुसरा जो प्रकार आहे, जर 2च बाजू एकरूप असतील तर त्याला म्हणतो आपण समद्विभुज त्रिकोण, म्हणजेच आयसोसेलेस ट्रायंगल. आणि या समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन एकरूप असतात, म्हणजेच एकरूप बाजूंसमोरचे जे कोन आहेत ते देखील एकरूप असतात. तिन्ही बाजू जर वेगवेगळ्या लांबीच्या असतील तर त्याला आपण म्हणतो विषमभुज त्रिकोण, म्हणजेच स्केलन ट्रायंगल. हे झाले बाजूंवरून पडणारे 3 प्रकार. आता कोनांवरून पडणारे 3 प्रकार म्हणजे 3ही कोन जर लघुकोन असतील त्रिकोणाचे तर त्याला लघुकोन त्रिकोण म्हणायचं. एक कोन काटकोन असेल तर त्याला म्हणायचं काटकोन त्रिकोण. आधीच सांगितलं, एक म्यान में 2 तलवारें नहीं रह सकती, म्हणजेच एका काटकोन त्रिकोणामध्ये फक्त एकच कोन काटकोन असू शकतो. काटकोन त्रिकोणात नाही, कोणत्याही त्रिकोणात एकच कोन काटकोन असू शकतो, 2-2 कोन काटकोन होत नाहीत. आणि जर त्रिकोणाच्या 3 कोनांपैकी एक कोन जर विशाल कोन असेल तर त्याला म्हणायचं विशाल कोन त्रिकोण. हे झाले कोनांवरून पडणारे प्रकार. बाजू आणि कोन देखील मिक्स होतात. आता मिक्स होताना कसं होणार आहे, तर जो समभुज त्रिकोण आहे तो नेहमीच लघुकोन त्रिकोण असतो, त्यात कोणताही विषय नाही. पण समद्विभुज त्रिकोण जो आहे तो लघुकोन असतोच. त्यानंतर समद्विभुज त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण यांचं जर मिक्सचर झालं तर समद्विभुज काटकोन त्रिकोण सुद्धा असू शकतो. म्हणजे ज्या काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप आहेत त्याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असं आपण म्हणतो. तसाच समद्विभुज विशाल कोन त्रिकोण देखील असू शकतो. समद्विभुज विशाल कोन त्रिकोण. पुढचा आहे विषमभुज त्रिकोण. तर विषमभुज त्रिकोण हा लघुकोनही असू शकतो, विषमभुज त्रिकोण हा काटकोनही असू शकतो, आणि विषमभुज त्रिकोण हा विशाल कोन देखील असू शकतो. त्यामध्ये काही प्रश्न नाही. इथं आपल्याला त्रिकोणांचे प्रकार लक्षात आले. जाऊया पुढे. पुढे आता पाहिजे आहेत त्रिकोणांचे गुणधर्म. आणि यातला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे त्रिकोणाच्या 3ही कोनांच्या मापांच्या बेरजेचा. त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जगातला कोणताही त्रिकोण आणा, हा त्रिकोण आहे एक्स, वाय आणि झेड. या त्रिकोणाची जी 3 कोन आहेत, कोन एक्स, कोन वाय आणि कोन झेड, या तिघांच्या जर मापांची बेरीज केली तर ती नेहमी किती असते, 180 अंश असते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. कोणताही प्रकारचा त्रिकोण आणा, त्याचे 3 कोन जर तुम्ही असे कट केले, त्यांना कट केले आणि शेजारी शेजारी लावले तर त्यांच्यापासून स्ट्रेट लाईन तयार होते. इथं जर 3 कोन ठेवले तर स्ट्रेट लाईन तयार होते.
म्हणजेच तिन्ही कोणांची जी बेरीज आहे ती 180 अंश असते. पाठ्यपुस्तकामध्ये हे प्रॅक्टिकल आपण करून पाहिलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रॉपर्टीकडे. पुढे आहे ती म्हणजे बाह्य कोन दिसतोय त्रिकोणाचा, आणि त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म समजावून घेऊया. यापूर्वी पाहिलेला असेल आपण कदाचित. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्याच्याशी असंलग्न असलेल्या म्हणजेच दूरस्थ म्हणजेच दूरचा, लांबचा, त्याला आपण रिमोट म्हणतो. रिमोट म्हणजे लांबचा. रिमोट आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे एवढे असते. म्हणजेच द मेजर ऑफ द एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ इट्स रिमोट इंटेरियर अँगल्स. म्हणजे संलग्न नसलेल्या म्हणजेच असंलग्न असलेल्या म्हणजेच बाह्य कोणाला जो चिकटून नाहीये असे जे दोन त्रिकोणाचे आंतरकोन आहेत त्यांच्या बेरजे एवढं बाह्य कोणाचं माप असतं. या कोणाचं माप असेल ए आणि या कोणाचं माप असेल बी. पहा पुन्हा एकदा, या कोणाचं माप जर ए असेल आणि याचं जर बी असेल तर या बाह्य कोणाचं माप काढणं सोपं असतं. ते काय असतं, या दोन कोणांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणजेच ते असणार आहे ए प्लस बी. याचा वापरही बऱ्याच ठिकाणी करायचा आहे. वर्तुळामधील उदाहरणं सोडवताना देखील आपण याचा वापर केलेला होता. चला जाऊया पुढील प्रॉपर्टीकडे. पुढे आहे ते म्हणजे बाजूंच्या लांबींचा गुणधर्म, की कोणताही त्रिकोण काढता येईल का की काढता येणार नाही या पद्धतीचे प्रश्न असतात. आणि ते कोणत्या प्रॉपर्टीवर आधारित असतात तर या प्रॉपर्टीवर असतात. त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज ही त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा अधिक असते. हा एक त्रिकोण आहे. हा समजा म्हणू आपण ए बी सी हा त्रिकोण आहे. यांच्या लांबी पण घेऊया आपण. ही आहे 7, ही आहे 5 आणि ही आहे 4. या तीन बाजू आहेत आणि यांची लांबी दिलेली आहे. तर हा त्रिकोण काढता येणं शक्य आहे का हे चेक करण्यासाठी काय करायचंय, कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज करायची. म्हणजे 7 अधिक 5, हे 7 अधिक 5 जर केले तर ही जास्तच असते तिसऱ्या बाजूपेक्षा म्हणजे 4 पेक्षा. 7 आणि 5 12 ग्रेटर दॅन 4 आहे. 7 5 ची बेरीज करून पाहिली तशी 5 आणि 4 ची केली तर ती झाली 9, जास्त आहे या 7 पेक्षा. तसंच 7 आणि 4 ची केली तर ती 7 आणि 4 होतात 11, जास्त आहे या 5 पेक्षा. कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची बेरीज करा, ती तिसरीपेक्षा जास्त आहे का हे पहा. जर जास्त असेल तिन्ही बाजूंच्या बाबतीत तर तो त्रिकोण काढता येणं शक्य असतं. आता यामध्ये एक हॅक लक्षात घ्या. यातली हॅक म्हणजेच काय, ट्रिक लक्षात घ्या की दरवेळी 3 इंच हे करत बसायचं का, गरज नाही. 3 इंच करत बसायची गरज नाही. काय करायचंय, त्यातल्या ज्या लहान दोन बाजू आहेत, ज्या लहान दोन बाजू आहेत तेवढ्याच चेक करायच्या फक्त. 5 अधिक 4 आणि यांची बेरीज येते 9 आणि 9 हे जास्त आहेत 7 पेक्षा. बाकीचं चेक करायची गरज नाही, बाकीचं मग असतंच. लहान दोन बाजू ज्या आहेत त्यांच्या लांबींची बेरीज करून पाहिजे. ती बेरीज जर मोठ्या बाजूपेक्षा जास्त येत असेल तर तो त्रिकोण काढता येतो. हीच आहे त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबीच्या बेरजेचा गुणधर्म. हे जसं बेरजेवर आहे तशीच ही प्रॉपर्टी वजाबाकीच्या बाबतीत पण सांगितली जाते. म्हणजे अर्थात ती अंडरस्टूड आहे, ते तसं होतच. इथे एक त्रिकोण आहे, त्याला आपण नाव देऊया PQR. पुन्हा तेच, आणि याच्या बाजूला देऊ आपण 7 5 आणि ही देऊया 3. तर यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या लांबींमधील फरक हा त्याच्या तिसऱ्या बाजूपेक्षा कमी असतो. बेरीज जी आहे ती जास्त असते आणि फरक जो आहे तो कमी असतो. म्हणजे इथं 7 वजा 3 केले तुम्ही तर 7 वजा 3 किती येतात 4, आणि 4 जो आहे तो कमी आहे कोणापेक्षा, 5 पेक्षा. कोणत्याही दोन बाजूंच्या लांबींची वजाबाकी करा, ती नेहमी कमी असते तिसऱ्या बाजूपेक्षा. जसं 7 वजा 5 करा, 7 वजा 5 येतात 2 आणि हे लहान आहेत 7 वजा 5 कोणापेक्षा, 3 पेक्षा. याचा फार आपल्याला वापर नाही करावा लागत. सत्य असत्य विधानांसाठी जर आलं तर आपल्या लक्षात असावं म्हणून फक्त सांगितलं. बेरजेचा जो गुणधर्म आहे तोच सोपा आहे. सगळ्यात लहान ज्या दोन बाजू आहेत त्या दोघांची बेरीज करून पहा, ती मोठ्यापेक्षा जर जास्त येत असेल तर तो त्रिकोण काढता येतो. त्यात फार काही शोधत बसायची गरज नाही. चला जाऊया पुढे. आता पुढे पाहिजेत आपल्याला त्रिकोणाचे शिरोलंब. शिरोलंब कुणाला म्हणायचं, शिरोलंब तर याच्या नावामध्येच आहे लंब, आणि शिरो आणि लंब म्हणजेच त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समोरील बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला त्रिकोणाचा शिरोलंब म्हणतात. म्हणजे पहा, शिरोबिंदू ए मधून
बाजू BC जी Aच्या विरुद्ध बाजूला आहे, समोरील बाजूला आहे, त्यावर काढलेला जो लंब रेषाखंड आहे त्याला म्हणायचं शिरोलंब. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, म्हणजे आपण असे 3 शिरोलंब काढू शकतो, असे 3 शिरोलंब काढू शकतो. आणि हे जे 3ही शिरोलंब आहेत यांचा महत्त्वाचा गुणधर्म काय आहे, तर ते एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजेच त्यांना आपण म्हणतो कॉन्करंट. कॉन्करंट म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त रेषाखंड किंवा रेषा एकाच बिंदूत छेदत असतील तर त्यांना आपण एकसंपाती रेषा म्हणतो, कॉन्करंट लाईन्स म्हणतो. हे कॉन्करंट असतात कारण ते एकाच बिंदूमध्ये 3ही शिरोलंब एकमेकांना छेदत असतात. शिरोलंब पाहिले, त्यानंतर पुढे आहे तो म्हणजे त्रिकोणांच्या बाजूचे लंबदुभाजक. लंबदुभाजकाचं आपण पाहिलेलं होतं की एखाद्या रेषाखंडाला लंबदुभाजक हा एकमेव असतो. दुभाजक कितीही असू शकतात पण लंबदुभाजक एकच असतो. इथे आपल्याला काढायचे आहे ते म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक. ही बाजू आहे, त्याचे समान 2 भाग करणारी जी रेषा आहे आणि जी त्या बाजूला लंब आहे तिला म्हणायचं लंबदुभाजक. त्रिकोणाच्या बाजूच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा लंबदुभाजक म्हणतात. 3 बाजू आहेत म्हणजे यांचे 3 लंबदुभाजक काढता येऊ शकतात. आणि ज्याप्रमाणे आपण शिरोलंब पाहिले की 3ही शिरोलंब जे आहेत ते एकसंपाती असतात, त्याचप्रमाणे 3ही बाजूंचे लंबदुभाजक जे आहेत ते देखील एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजेच एकाच बिंदूमध्ये ते एकमेकांना छेदत असतात. चला पाहूया पुढे. याच्या आणखी स्पेशालिटीमध्ये आपल्याला जायचं आहे, ते गुणधर्म पुढे येणार आहेत. तत्पूर्वी आधी त्यातलं बेसिक समजावून घेऊया आणि मग त्याचे डिटेलमध्ये गुणधर्म पाहूया. पुढे आहे ती म्हणजे त्रिकोणाची मध्यगा. त्रिकोणाची मध्यगा म्हणजेच त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्या समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात. आता पहा, त्रिकोणाची मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि समोरील बाजूचा जो मध्यबिंदू आहे यांना जोडणारी जी रेषा आहे, यांना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला त्रिकोणाची मध्यगा म्हणायचं. समभुज त्रिकोण जर असेल, हा समभुज त्रिकोण आहे एक, तर समभुज त्रिकोणामध्ये मध्यगा, शिरोलंब, कोणांचे कोनदुभाजक हे एकच असतात. म्हणजेच या ठिकाणी A हा शिरोबिंदू आहे, Q हा बाजू BCचा मध्यबिंदू आहे आणि ही जी आहे हिला म्हणायचं मध्यगा. आणि या त्रिकोणाच्या 3 मध्यगा देखील काय असतात, एकसंपाती असतात. आणि त्या ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला म्हटलं जातं त्रिकोणाचा गुरुत्वमध्य. त्रिकोणाचा गुरुत्वमध्य म्हटलं जातं. आणि हा प्रत्येक मध्यगेला 2:1 या गुणोत्तरात विभागतो. या गुरुत्वमध्यामुळं काय होतं, ही बाजू जर 3 असेल तर वरची 2 आणि खालची 1 असते. ही पण 3 असेल तर ही 2 आणि ही 1 असते. ही पण 3 असेल तर ही 2 आणि ही 1 असते. 2:1 या प्रमाणामध्ये प्रत्येक मध्यगेला विभागलं जातं. कुणामुळे, तर गुरुत्वमध्य जो आहे, ज्या ठिकाणी या 3ही मध्यगा ज्या बिंदूत छेदलेल्या आहेत त्यामुळे मध्यगा 2:1 या प्रमाणामध्ये विभागली जाते. याच्या अजून डिटेल प्रॉपर्टी पाहिजेत आपल्याला. पुढे आहे त्यापूर्वी कोनाचा दुभाजक. त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक. दुभाजक म्हणजे समान 2 भाग करणारा. त्रिकोणाच्या कोनाचे 2 एकरूप भागात विभाजन करणाऱ्या किरणास त्या कोनाचा दुभाजक म्हणतात. पहा, इथे किरण AL जो आहे त्याच्यामुळे या A कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत. तसंच BI जो आहे याच्यामुळे या कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत. तसेच या CI मुळे या C कोनाचे समान 2 भाग झालेले आहेत. म्हणजे असा जो किरण आहे ज्याच्यामुळे त्रिकोणाच्या कोनाचे समान 2 भाग होतात त्याला त्या कोनाचा कोनदुभाजक असं म्हटलं जातं. जसं आपण शिरोलंबाचं पाहिलं, जसं आपण बाजूंच्या लंबदुभाजकांचं पाहिलं, जसं आपण मध्यगेचं पाहिलं, तसंच त्रिकोणाच्या कोनांचे जे कोनदुभाजक आहेत ते देखील एकसंपाती असतात. एकसंपाती म्हणजे एकाच बिंदूमध्ये तिघही एकमेकांना इंटरसेक्ट करतात, एकमेकांना छेदत असतात. हा महत्त्वाचा साम्य असणारा त्यातली गोष्ट आहे की ते एकसंपाती असतात. आता पुढे जायचं आहे आपल्याला याच्या ॲप्लिकेशनकडे.
आणि ते कसं करणार आहे पहा. त्यामध्ये आहे ते म्हणजे त्रिकोणाचे परिवर्तुळ. आपण जे लंबदुभाजक, कोनदुभाजक, शिरोलंब हे सगळे पाहिले, त्यांचं ॲप्लिकेशन आता होणार आहे. परिवर्तुळ म्हणजे काय? त्रिकोणाचे परिवर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढावे लागतात. बाजूंचे लंबदुभाजक काढले की आपल्याला त्या त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हणजे असं वर्तुळ ज्याच्यावर त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू असतात. त्या त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू जर एकाच वर्तुळावर असतील तर त्या वर्तुळाला त्रिकोणाचं परिवर्तुळ म्हटलं जातं. आणि हे परिवर्तुळ कसं काढायचं? कोणत्याही दोन बाजूंचे लंबदुभाजक काढा. इथं तिन्ही पण काढलेले आहेत, दोनच काढले तरी पुरेसे, आपल्याला हा सी बिंदू मिळतो. आणि या शिरोलंब संपात बिंदूपासून कोणत्याही एका शिरोबिंदूपर्यंतचं अंतर घेऊन जर वर्तुळ काढलं तर ते जे वर्तुळ आहे ते वर्तुळ म्हणजेच असतं परिवर्तुळ. लक्षात ठेवा, लंबदुभाजकांनी एकमेकांना छेदल्यावर जो बिंदू आहे त्यापासून हे शिरोबिंदू जे आहेत हे समान अंतरावर असतात, त्यामुळे आपल्याला हे परिवर्तुळ काढता येतं. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एक संपाती असतात, हे आपण पाहिलेलं आहे. त्यांच्या संपात बिंदूस परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हटलं जातं. महत्त्वाचा शब्द आहे, परीक्षेमध्येही येऊ शकतो आणि प्रश्नांमध्ये याचं ॲप्लिकेशन करावं लागेल की लंबदुभाजकांचा जो संपात बिंदू आहे त्याला परिमध्य किंवा परिकेंद्र असं म्हटलं जातं. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण सर्कम सेंटर म्हणतो. कुणाला सर्कम सेंटर म्हणायचं? जे बाजूंचे लंबदुभाजक आहे त्यांचा जो संपात बिंदू आहे ते बिंदू जिथे एकमेकांना छेदतात त्याला म्हटलं जातं परिमध्य किंवा परिकेंद्र. त्यालाच इंग्लिशमध्ये परिकेंद्र म्हणतात आणि तो इथे सी या अक्षराने दर्शवलेला आहे. हे झालं परिवर्तुळाचं. तसंच आपल्याला अंतर्वर्तुळाचं पाहिजे. पण परिवर्तुळाच्या आणखी काही खासियत आहेत, म्हणजेच लघुकोन त्रिकोण. आता यातला जो परिमध्य किंवा परिकेंद्र आपण ज्याला म्हटलं, सर्कम सेंटर म्हटलं, याच्या पोझिशन कुठे असू शकतात? तर लघुकोन त्रिकोणामध्ये याची पोझिशन कुठे असणार आहे? तर लघुकोन त्रिकोण जो आहे हा लघुकोन त्रिकोणच आहे. यामध्ये पहा, याचा जो परिकेंद्र आहे किंवा परिमध्य आहे हा कुठे येतो? त्रिकोणाच्या अंतर्भागात येतो. इथे दिसतोय आपल्याला की बाजूंचे लंबदुभाजक कुठे छेदतात? त्रिकोणाच्या अंतर्भागात छेदतात. म्हणजे जो परिकेंद्र आहे त्याची पोझिशन कुठे असते याच्यावर आधारित सत्य असत्य विधानं विचारली जाणार आहेत. परिकेंद्र लघुकोन त्रिकोणात त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. काटकोन त्रिकोणामध्ये कुठे येणार आहे? हा समजा आहे एक काटकोन त्रिकोण आणि याच्या बाजूचे जर लंबदुभाजक काढले, हे लंबदुभाजक काढले तर याचं जे परिकेंद्र आहे ते कुठे येतं? तर कर्णाच्या मध्यबिंदूपाशी असतं. लक्षात ठेवा, काटकोन त्रिकोणात जर बाजूचे लंबदुभाजक काढले तर ते कुठे एकमेकांना छेदतात? ते छेदतात कर्णाच्या मध्यबिंदूला. म्हणजेच याचं परिकेंद्र काटकोन त्रिकोणामध्ये कुठे असतं? कर्णाच्या मध्यबिंदूवर परिकेंद्र असतं. विशालकोन त्रिकोणामध्ये काय होणार आहे? चला एक विशालकोन त्रिकोण काढूया. हा आहे एक विशालकोन त्रिकोण आणि याच्या जर बाजूंचे आपण लंबदुभाजक काढले, हा काढला, त्यानंतर याचा हा लंबदुभाजक काढला आणि याचा जर लंबदुभाजक काढला तर हे कुठे छेदतात एकमेकांना? त्रिकोणाच्या बाहेर छेदतात. म्हणजेच विशालकोन त्रिकोणामध्ये परिकेंद्र जे आहे हे त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये असतं. तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. लघुकोन त्रिकोणात अंतर्भागात असतं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या मध्यबिंदूजवळ असतं आणि विशालकोन त्रिकोणात त्रिकोणाच्या बाह्य भागामध्ये परिकेंद्र असतं. आणि परिकेंद्र म्हणजे काय? तर बाजूंचे लंबदुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूची पोझिशन तिन्ही प्रकारच्या त्रिकोणांमध्ये कुठे असते ही सांगितलेली आहे. चला जाऊया पुढे. परिवर्तुळ पाहिलं, आता पाहायचं आहे त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ म्हणजे काय हे पहिल्यांदा समजावून घ्या. परिवर्तुळ काय होतं? तर त्रिकोणाचे तीनही शिरोबिंदू ज्या वर्तुळावर येतात त्याला आपण परिवर्तुळ म्हटलं. अंतर्वर्तुळ म्हणजे असं वर्तुळ जे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना स्पर्श करतं. काय सांगितलं पुन्हा एकदा पहा. अंतर्वर्तुळ म्हणजे असं वर्तुळ जे त्रिकोणाच्या तीनही बाजूंना आतून स्पर्श करतं त्याला म्हणायचं अंतर्वर्तुळ. आणि हे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी काय करावं लागतं? तर त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यासाठी त्रिकोणाच्या कोणत्याही दोन कोनांचे कोन दुभाजक काढावे लागतात. कोणत्याही दोन कोनांचे दुभाजक काढा, तुम्हाला अंतर्वर्तुळ काढता येईल.
आणि अंतर्वर्तुळाचं केंद्र जे आहे ते नेहमी त्रिकोणाच्या अंतर्भागात असते. साधी सरळ गोष्ट आहे. त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श काढणारं वर्तुळ काढायचं आहे, म्हणजे त्याचा जो सेंटर आहे तो त्रिकोणाच्या अंतर्भागातच असणार आहे. आता अजून महत्त्वाची गोष्ट की त्रिकोणाचे कोनदुभाजक एक संपाती असतात, हे आपण सुरुवातीला पण पाहिलेलं आहे. आणि त्यांच्या संपात बिंदूस अंतर्बद्ध किंवा इन सेंटर म्हणतात आणि तो आय या अक्षराने या ठिकाणी दर्शवलेला आहे. पहा, तिथं होता परिमध्य किंवा परिकेंद्र आपण ज्याला म्हटलं होतं, सर्कम सेंटर. कुठे? परिवर्तुळ काढत असताना, अंतर्वर्तुळ काढत असताना कोन दुभाजक ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला म्हटलं जातं अंतर्मध्य किंवा त्यालाच म्हणतो आपण इन सेंटर. आणि हे अंतर्वर्तुळ काढताना काय करायचे, दोन कोनांचे कोन दुभाजक काढायचे आणि ते जिथे छेदतात त्या बिंदूला म्हटलं आपण अंतर्मध्य म्हणजेच इन सेंटर. त्या बिंदूपासून त्या भुजेपर्यंतचं जे लंबांतर आहे ही म्हणजे असते त्या अंतर्वर्तुळाची त्रिज्या. तेवढी त्रिज्या घेऊन जर वर्तुळ काढलं तर ते असतं त्या त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ. अंतर्वर्तुळ लक्षात आलं असेल, परिवर्तुळ लक्षात आलं, परिकेंद्र लक्षात आलं. अंतर्मध्य कशाला म्हणायचं? अंतर्मध्य म्हणजेच अंतर्वर्तुळाचा केंद्रबिंदू. तो कसा मिळवायचा? कोणत्याही दोन बाजूंचे कोनदुभाजक काढून. आता अंतर्वर्तुळ काढलं, परिवर्तुळ काढलं, पण त्रिकोण रचनाच कशी करायची हे महत्त्वाचं समजावून घेऊया. तर त्रिकोण रचना करण्यासाठी पुढील पद्धतीने आपण रचना करू शकतो. पहिला प्रकार आहे तो म्हणजे तिन्ही बाजूंची लांबी दिली असता आपल्याला त्रिकोण काढता येतो. तीन बाजूंची लांबी दिल्यावर त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी आणि या दोन बाजूंमधील समाविष्ट कोनाचे माप दिले असता त्रिकोण काढणे. दोन बाजूंची लांबी आणि त्यातला एक कोन, म्हणजे इथेही तीन गोष्टी लागतात. त्रिकोणाच्या दोन कोनांची मापे आणि त्या कोनांमधील समाविष्ट बाजूची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. म्हणजेच त्रिकोणाचे दोन कोन, हे दोन कोन दिले आणि त्यांच्या मधली जर बाजू दिली तर त्रिकोण काढणे. म्हणजे या ठिकाणी पण तीन गोष्टी द्याव्या लागतात. आणि काटकोन त्रिकोणाचा कर्ण आणि एक बाजू यांची लांबी दिली असता त्रिकोण काढणे. काटकोन त्रिकोणाचा कर्ण दिला आणि एका बाजूची लांबी दिली, हा काटकोन त्रिकोण आहे. कर्ण आणि एका बाजूची लांबी दिली, पण सांगितलं काय की तो काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे कोन जो आहे तो दिल्यातच जमा होतो. म्हणजे दोन बाजू आणि एक कोन दिलेलाच असतो. म्हणजे इथं पण तीन गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजेच त्रिकोण रचना करण्यासाठी किमान किती गोष्टी माहीत असल्या पाहिजे आपल्याला? तर किमान तीन 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 तीन, म्हणजे तीन गोष्टी किमान माहीत असतील तर आपल्याला ती त्रिकोण रचना करता येते. पाठ्यपुस्तकामध्ये आपण ही त्रिकोण रचना केलेली आहे, स्वतः करून पाहिलेले आहेत या सर्व रचना, त्यामुळं यावर आपली कमांड आहे. पण हे लक्षात ठेवा की किमान तीन बाबी आपल्याला दिलेल्या पाहिजेत त्रिकोण रचना करण्यासाठी. चला जाऊ पुढे. आणि पुढे आहे आता त्रिकोणांची एकरूपता, कॉन्ग्रुएन्सी. आता सुरुवातीला कॉन्ग्रुएन्सी म्हणजेच एकरूपता म्हणजे काय हे समजावून घ्या. कॉन्ग्रुएन्सी एकरूपता म्हणजे एकमेकांशी तंतोतंत जुळणे. जसं की माझा हा हात आहे आणि त्याच्यावर हा हात ठेवला की हे दोन्ही हात काय होतात? एकमेकांशी तंतोतंत जुळतात. म्हणजेच हे दोन्ही जे हात आहेत हे काय आहेत? एकरूप आहेत. तसंच त्रिकोणांची एकरूपता कशी ठरवायची की दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे कसं ठरवणार? तर दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी तीन संगत बाजूंच्या जोड्या व तीन संगत कोनांच्या जोड्या असे 6 घटक एकरूप आहेत हे माहीत असण्याची आवश्यकता नाही. की तुम्ही म्हणाल दोन त्रिकोण एकरूप करायचे आहेत म्हणजे त्याच्या तिन्ही बाजू माहीत पाहिजे, त्याच्या तिन्ही बाजू माहीत पाहिजे, ह्या तीन आणि त्या तीन बरोबर आहे का हे चेक केलं पाहिजे, याचे तिन्ही कोण मोजले पाहिजे आणि ते तिन्ही कोण त्याच्याशी एकरूप आहेत की नाही हे पाहिलं पाहिजे. अशा 6 गोष्टी माहीत असण्याची आवश्यकता नाही. तर काय आहे? त्याऐवजी फक्त काही विशिष्ट तीन संगत घटक एकरूप आहेत एवढेच माहीत असले तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. 6च्या 6 गोष्टी माहीत असण्याची आवश्यकता नाही एकरूप आहेत की नाही. फक्त तीन विशिष्ट घटक संगत एकरूप आहेत की नाही हे कळलं की त्याच्यावरून त्या दोन त्रिकोणांची एकरूपता ठरवता येते. सोपं काम आहे की नाही? 6च्या 6 शोधायची गरज नाही. एकरूप म्हणजे हा उचलायचा याच्यावर ठेवायचा, सेम जर मॅच झाले तर ते एकरूप आहेत. मग कोणते तीन विशिष्ट घटक? ते तीन विशिष्ट घटक समजण्यासाठी आपल्याला माहीत पाहिजेत म्हणजे त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या. दोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपण एकरूपतेच्या कसोट्या वापरत असतो.
कोणकोणत्या आहेत या कसोट्या? त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे बाकोबा कसोटी. तुम्ही म्हणाले बाकोबा, बाबा, कोबाको, बाकोको हे काय आहे? तर काही नाही, सोपं आहे. बाकोबा कसोटी म्हणजे काय? तर दोन त्रिकोण आहेत आणि या दोन त्रिकोणांमधील एकरूपता आपल्याला ठरवायची आहे. तर बाकोबा म्हणजे बाजू कोण बाजू, म्हणजे ही बाजू एकरूप ह्या त्रिकोणाची ही बाजू आहे. त्यानंतर हा कोण आणि या त्रिकोणाचा हा कोण एकरूप आहे आणि ही दुसरी बाजू आणि ही दुसरी बाजू एकरूप आहे. तर हे दोन्ही त्रिकोण, बाकोबा म्हणजे काय? दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, या दोन बाजू आणि हा जर कोण असेल तर तो बाकोबानुसार एकरूप होणार नाही. तर यामध्ये लक्षात ठेवा क्रम, बाजू, हा कोण आणि ही बाजू, म्हणून ही आहे बाकोबा. इथं पण तसंच बाकोबा, दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, हे जर दोन्ही त्रिकोणांमध्ये एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार एकरूप असतात. बाकोबा कसोटी लक्षात आली, क्रम लक्षात आला. ठीक आहे. दुसरी आहे बा कसोटी. बा म्हणजे काय? एका त्रिकोणाच्या तीन बाजू आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या देखील तीन बाजू, ही पहिलीला पहिली, दुसरीला दुसरी आणि तिसरीला तिसरी, या बाजू जर एकरूप असतील तर हे दोन्ही त्रिकोण बाजू, बाजू आणि बाजू, म्हणजेच काय बा या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण जे आहेत ते एकरूप होत असतात. पुढे आहे तिसरी कसोटी, ती म्हणजे आहे कोबाको कसोटी. ती समजून घेण्यासाठी दुसरे त्रिकोण काढूया आपण. कोबाको लक्षात आलं असेल तुमच्या, कोबाको. कोबाको म्हणजेच काय? कोण, बाजू आणि कोण. हा एक कोण या कोणाशी एकरूप, ही बाजू या बाजूशी एकरूप आणि हा दुसरा कोण ह्या दुसऱ्या कोणाशी एकरूप. कोबाको म्हणजेच कोण, बाजू आणि कोण हे जर या क्रमाने एकरूप असतील आणि त्याच क्रमाने दुसऱ्या त्रिकोणामध्ये पण एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होतात. हे दोन कोण एकरूप आहेत आणि ही बाजू एकरूप आहे असं जर असेल खालची तर ते कोबाको कसोटीनुसार एकरूप होत नाही. यामध्ये क्रमाला फार महत्त्व आहे, त्यालाच आपण संगती म्हणतो, एकास एक संगती. ती आपण यानंतर पाहणार आहोत लगेच. पण यातला क्रम लक्षात ठेवा. कोबाको म्हणजे दोन कोण आणि त्यांच्यामधील बाजू हे जर एकरूप असतील दोन्ही त्रिकोणांमधील, म्हणजे या कोणाशी हा कोण, या बाजूशी ही बाजू, या कोणाशी हा कोण, हे जर एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप होत असतात. चला पाहू आता पुढची कसोटी. पुढे आहे ती म्हणजे बाकोको कसोटी. तर बाकोको कसोटीसाठी काय करूया, दोन त्रिकोण काढूया आणि बाकोको म्हणजेच काय? बाजू, त्यानंतर हा कोण आणि हा दुसरा कोण, बाजू, हा कोण आणि हा दुसरा कोण, म्हणजेच हे काय झाले? बाजू, कोण आणि हा कोण या क्रमाने जर एकरूप आहेत, बाजू कोण कोण. तुम्ही म्हणाल या बाजूनेच पाहिजे असं आहे का? असं काही नाही आहे. दुसरे दोन त्रिकोण काढतो, लक्षात येईल तुमच्या. हे दोन त्रिकोण आहेत आणि यातली ही बाजू एकरूप आहे, हा कोण आणि हा कोण, म्हणजेच ही बाजू, हा कोण आणि हा कोण हे जर एकरूप आहेत, बाजू कोण कोण म्हणजेच बा को को आणि इथे सुद्धा बा को को, या कसोटीनुसार देखील हे दोन्ही त्रिकोण एकरूप असलेलं आपल्याला ठरवता येतं. यालाच को को बा असं पण तुम्ही म्हणू शकता. बाकोबाचं उलट परत बाकोबा होतं, बाबाचं उलट परत बाबा होतं, कोबाकोचं उलट कोबाको होतं. तसंच बा को कोचं को को बा कसोटी असं म्हटलं तरी देखील चालणार आहे. म्हणजे त्यातल्या क्रमाला महत्त्व आहे. तुम्ही असे जा किंवा असे या, त्या क्रमाला महत्त्व आहे. म्हणजेच इथं आपल्या लक्षात येत आहे आत्तापर्यंत की काय, तीन बाजू आणि तीन कोण एकरूप आहेत हे माहीत असण्याची आवश्यकता नाही. त्या 6 घटकांपैकी कोणतेही 3 घटक माहीत असतील आपल्याला एकरूप आहेत तरी सुद्धा दोन त्रिकोण एकरूप आहेत हे आपल्याला ठरवता येतं. शेवटची आहे ती म्हणजे कर्णभुजा कसोटी. आता कर्ण म्हटल्यावर आपल्या डोक्यात येतो पहिला तो म्हणजे काटकोन त्रिकोण, आणि ही कसोटी फक्त काटकोन त्रिकोणासाठी आहे. की हा एक काटकोन त्रिकोण आहे आणि हा दुसरा काटकोन त्रिकोण आहे. हे दोन काटकोन त्रिकोण एकरूप आहेत की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याला माहिती लागतं की यांचे कर्ण एकरूप आहेत का
आणि ज्या दोन बाजू आहेत त्यातली कोणती एक बाजू. तर कर्ण आणि एक बाजू, कर्ण आणि एक बाजू जर एकरूप असेल काटकोन त्रिकोणामध्ये तर ते दोन्ही त्रिकोण कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप असतात. कोणत्या? कर्णभुजा कसोटी. तुम्ही म्हणाल हे बा बा को होतं का? नाही, बा बा को नाही येते. ती कर्णभुजा कसोटी आहे आणि ही फक्त काटकोन त्रिकोणासाठी वापरली जाते. परीक्षेत प्रश्न येतो की दोन त्रिकोण एकरूप दाखवलेले असतात, त्यातले एकरूप घटक दाखवलेले असतात आणि विचारलं जातं दिलेले दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत. त्या ठिकाणी आपल्याला या कसोट्या वापराव्या लागतात. अशा एकूण 5 कसोट्या आहेत. बाकोबा, बाबा कसोटी, कोबाको कसोटी, बाकोको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी. या कसोट्यांनुसार आपण एकरूपता ठरवतो. हे आपल्याला 7वीत नाही आहेत पाठ्यपुस्तकात, हे पाठ्यपुस्तकात 8वीला आहेत. मात्र स्कॉलरशिपसाठी आपल्याला ह्या माहीत असल्याच पाहिजे. चला जाऊया पुढे. एकरूपता पाहिली, पण ही एकरूपता ठरवत असताना एकाच एक संगती आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. आत्ता जे पाहिलं होतं आपण की दोन हात आपले एकरूप असतात. दोन हात एकरूप होण्यासाठी आपण ते असे ठेवले होते. ते जर असे उलटे ठेवले तर हे आता एकरूप दिसत आहेत का? असे एकरूप दिसत आहेत का? नाही, ते एकरूप दिसत नाहीत. त्यासाठी अंगठ्याला अंगठा, तर्जनीला तर्जनी, मध्यमेला मध्यमा, अनामिकेला अनामिका, करंगळीला करंगळी हे मॅच झाले पाहिजेत. याला म्हणायचं एकाच एक संगती. म्हणजे ज्या त्या बोटाला जे ते बोट मॅच झालं पाहिजे. म्हणजेच एकरूप बाजू ज्या आहेत त्या एकरूप बाजूवर गेल्या पाहिजेत. एकरूप कोण आहेत ते एकरूप कोणांवर गेले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला त्यांची नावं लिहित असताना ही काळजी घ्यावी लागते. आता यामध्ये आपण तिन्ही प्रकारांमध्ये पाहणार आहोत की किती संगतींमध्ये एकरूप असतात. पहिलं आहे म्हणजे विषमभुज त्रिकोणातली एकरूपता. दोन विषमभुज त्रिकोण जर एकरूप असतील तर त्यांच्या शिरोबिंदूतील एकाच संगतीसाठी ते एकरूप असतात. एकाच संगतीसाठी. म्हणजे यामध्ये पहा, जर बाजू LM एकरूप बाजू PQ आहे, बाजू MN एकरूप बाजू QR आहे आणि बाजू LN एकरूप बाजू PR आहे, तर यांची नावं लिहित असताना आपल्याला यांची एकाच एक संगती LMN ला एकाच एक संगती जी आहे ती PQR अशीच लिहावी लागणार आहे. का? तर LM बाजूला PQ बाजू येते, MN बाजूला QR बाजू येते आणि LN बाजूला PR बाजू येते. तरच हे दोन त्रिकोण एकरूप होतात, एकाच संगतीमध्ये एकरूप होतात. हे जर मी उलट लिहिले तर काय होतं पहा. LMN याची एकाच एक संगती लिहिली मी QRP असं लिहिलं, QRP असं लिहिला तर काय होतं, LM एकरूप QR होतो. LM आणि QR एकरूप आहेत का? नाही आहेत. म्हणजे हे चालणार नाही. फक्त एकाच संगतीमध्ये विषमभुज त्रिकोण जे आहेत ते एकरूप होत असतात. विषमभुज त्रिकोणांचं आलं लक्षात. आता पुढे पाहूया ते म्हणजे समद्विभुज त्रिकोण, की ज्यांच्या दोन बाजू एकरूप असतात त्यांना आपण म्हणतो समद्विभुज त्रिकोण. यांच्यामधील एकरूपतेचं काय? तर समद्विभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एका संगतीत एकरूप असतील तर ते आणखी एका संगतीत एकरूप असतात. पहा, इथे एक संगतीत दाखवलेत आणि तिथे दुसऱ्या संगतीत दाखवलेत. इथे काय आहे, A आणि P यांची एकाच एक संगती आहे, B आणि Q ची एकाच एक संगती आहे आणि C आणि R ची एकाच एक संगती आहे. म्हणजेच ABC ह्या ABC ची एकाच एक संगती कशी होणार आहे? A ची होणार आहे P शी, B ची होणार आहे Q शी आणि C ची होणार आहे R शी. आता ही संगती लिहिल्यावर पहा, AB एकरूप PQ. पहा इथे AB एकरूप PQ होतोय. पुढे BC एकरूप QR, हा BC एकरूप QR झाला आणि AC एकरूप PR, तर हा AC एकरूप काय होणार आहे? PR होणार आहे. म्हणजे समद्विभुज त्रिकोण या एका संगतीमध्ये एकरूप झाले. एकाच संगतीत म्हणजे काय, याला उचलला आणि याच्यावर ठेवून दिला. काय केलं, उचलला आणि असंच याच्यावर ठेवला, तेव्हा A ला P, B ला Q आणि C ला R मॅच झाले. आता काय केलं, याला घेतला आणि याला असा पलटी मारला त्याच्यावर. म्हणजे हा जो होता असा जो त्रिकोण आहे याला आपण याच्यावर पलटी मारला तर काय होईल, A P वर पडेल, हा B कुणावर जाऊन पडेल, R वर, आणि हा C कुणावर पडेल, Q वर पडेल. म्हणजे ही दुसरी एक संगती झाली. ती कशी आहे पहा, A B C
आणि एकाच एक संगतीमध्ये काय होणार आहे, ए ला पी असणार आहे, बी जो आहे तो मात्र आता आर वर चाललाय आणि सी जो आहे तो क्यू वर चाललाय. समजून घ्या, ही एकाच एक संगती महत्वाची आहे. ए बी ला पी आर एकरूप आहे. हा ए बी आणि पी आर या बाजूची एकरूप आहे. समद्विभुज त्रिकोण आहेत, या दोन्ही बाजू एकरूप आहेत, या दोन्ही बाजू एकरूप आहेत, म्हणजे ही या तिघींशी एकरूप आहे, ही राहिलेल्या तिघींशी एकरूप आहे. म्हणजे ए बी आणि पी आर एकरूप झाले. बी सी आणि क्यू आर एकरूप होतात, बी सी आणि क्यू आर एकरूप होतात आणि ए सी आणि पी क्यू एकरूप होतात. हा ए सी आणि हा पी क्यू हे एकरूप होतात. काय केलं आपण, याला याच्यावर पलटी केला तरी सुद्धा हे एकरूप होतात. एक संगती काय, याला उचलून याच्यावरच ठेवला म्हणजे ए बी सी ला पी क्यू आर ही एकाच एक संगती झाली. दुसऱ्यात काय केलं, याला उचलून याच्यावर असा पलटी केला तर काय झाली संगती, ए बी सी ला पी आर क्यू ही संगती झाली. म्हणजे समद्विभुज त्रिकोण दोन संगतींमध्ये एकरूप असू शकतात, विषमभुज एकाच होते. समभुजचं काय, तोच राहिला आणि त्यालाच शेवटी ठेवलेला आहे. समभुजचं काय होतं तर सांगा बरं, समभुजचं काय होईल. समभुज त्रिकोणाच्या मुळात तीनही बाजू ज्या आहेत त्या एकमेकींशी एकरूप असतात. या तिघी एकमेकींशी एकरूप आहेत, या तिन्ही एकमेकींशी एकरूप आहेत. यातली कोणती एक बाजू याच्याशी एकरूप आहे, प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे, प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे. याला उचलून तुम्ही असंच याच्यावर ठेवा किंवा याला उचलून याच्यावर पलटी करा किंवा याला उचला असा गोल फिरवा आणि याच्यावर ठेवा किंवा याला उचला असा फिरून याच्यावर ठेवा तरी सुद्धा काय होणार आहे, हे एकरूपच राहणार आहे. म्हणजे याची तुम्ही कशीही संगती लावली तरी सुद्धा हे दोन त्रिकोण एकरूपच असणार आहेत. का, कारण ते समभुज त्रिकोण आहेत, त्यांच्या तिन्ही बाजू तिन्ही कोण, त्याच्या तिन्ही बाजू तिन्ही कोण हे एकरूप आहेत, एकमेकांशी एकरूप आहेत. हे तिघं स्वतःशी एकरूप आहेत आणि ते यांच्याशी एकरूप आहेत. म्हणून दोन समभुज त्रिकोण त्यांच्या शिरोबिंदूच्या एका संगतीत एकरूप असतील तर ते इतर सर्व संगतींमध्ये एकरूप असतात. एकूण किती प्रकारे संगती लावता येतात तर याला उचलून असाच ठेवला की एक झाली, याला उचलून एकदा रोटेट करून ठेवला दुसरी संगती झाली, याला उचलून एक आणि दोनदा रोटेट करून ठेवला तिसरी संगती झाली, याला उचलून जर पालथा ठेवला त्यावर पालथा घातला ती एक, एकदा रोटेट करून एक आणि दोनदा रोटेट करून एक, अशा टोटल 6 संगतीमध्ये हे दोन समभुज त्रिकोण एकमेकांशी एकरूप असू शकतात. एकाच एक संगती व्यवस्थित लक्षात आली असेल, यावर आधारितही परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. चला जाऊया पुढे. आणि पुढे काही नाही, अशा पद्धतीने आपण त्रिकोणाचे जे गुणधर्म आहेत अगदी डिटेलमध्ये एक ना एक गुणधर्म त्रिकोण कशाला म्हणतात इथपासून तर एकरूपतेच्या एकाच एक संगतीपर्यंत सर्व काही समजून घेतलेलं आहे. तेही सहज पद्धतीने अख्खा त्रिकोण तुमच्या पुढे आता उभा केला आहे. आता हे सर्व गुणधर्म आणि या सर्व प्रॉपर्टीज ज्या पाहिलेल्या आहेत या वापरून आपल्याला स्वाध्याय 17.1 सोडवायचा आहे. या घटकामध्ये टोटल 3 स्वाध्याय आहेत. भेटणार आहोत लगेचच स्वाध्याय 17.1 जो त्रिकोणाचे गुणधर्म याच घटकावर आधारित आहे. तोपर्यंत छान रहा, सोबत रहा, अभ्यास करत रहा, दररोज काहीतरी नवीन शिकत रहा. थेंबे थेंबे तळे साचे. एकाच रात्रीतून पैलवान होता येत नाही, त्यासाठी दररोज थोडी थोडी मेहनत करावी लागते आणि ती तुम्हाला करायची आहे. दररोज थोडा थोडा अभ्यास केला तर मोठा तलाव म्हणजे मोठा ज्ञानाचा साठा आपल्याकडे येणार आहे. आणि हा फक्त अभ्यासच नाही, त्याबरोबर व्हरायटी प्रश्न सोडवणं सुद्धा आवश्यक आहे. तर या व्हरायटी प्रश्नांचा सराव होण्यासाठी या ठिकाणी दिसणारी जी प्लेलिस्ट आहे TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये 7वी स्कॉलरशिपचे सर्व प्रश्न आहेत जे पोलीस भरतीला विचारलेले आहेत. यामध्ये व्हरायटी प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत, त्यांचा देखील सराव करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांशी देखील शेअर करा. भेटूयात स्वाध्याय 17.1च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.